चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट मार्गावरील अरेबियन ताज बिर्याणी हॉटेलचे संचालक तसेच महानगरपालिकेतील MIMचे एकमेव नगरसेवक अजहर शेख यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद तिरंगा रॅलीबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त कमेंट टाकल्याच्या आरोपावरून नगरसेवक अजहर शेख आणि 3 आरोपींमध्ये रविवारच्या रात्री 12:30 वाजताच्या सुमारास किरकोळ वाद झाला। या वादाचे रूपांतर किरकोळ मारहाणीत झाले। आरोपी फरहान फैजन आणि फिरोज या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांनी दिली। जी घटना झाली त्या संदर्भामध्ये चंद्रपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला असून त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत त्यांना निष्पन्न करून आरोपींनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई आणि इतर जप्ती कारवाई करण्यात आलेली आहे। आणि याच्यामध्ये घटनेच्या अनुषंगाने सुरुवातीचे CCTV फुटेज घटनास्थळाचे त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज हे घेण्यात आलेले आहेत आणि या CCTV फुटेजमध्ये काही गोष्टी क्लिअर दिसतात। या आरोपींचं आणि संबंधित फिर्यादी यांचं या ठिकाणी भांडण झालेलं दिसत आहे आणि ते दोघे एकमेकांना धक्काबुक्की करून भांडताना दिसत आहेत। पण यामध्ये CCTV फुटेजमध्ये जो प्राथमिकदृष्ट्या आम्हाला दिसतं त्यामध्ये इमिडिएट चाकूसारखं कोणतेही धारदार शस्त्र वापरलं आहे अशा प्रकारची गोष्ट दिसून येत नाही। त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज आहे त्याच्यामध्ये कोणतीही मोठी जखम झालेली रक्त वगैरे सांडलेलं आहे किंवा आलेलं आहे असं इमिडिएटली त्या ठिकाणी दिसून येत नाही। पण याच्या संदर्भामध्ये इतर याच्यामध्ये घटनेमध्ये असणारे आरोपी असतील किंवा इतरांवरती जो काही संशय व्यक्त केला जातो त्या संदर्भामध्ये पोलीस CDR आणि इतर संदर्भाने पुढील तपास आम्ही करत आहोत। पण या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की सदरचा हल्ला जो आहे तो धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला गेला किंवा अशा प्रकारचं प्राथमिकदृष्ट्या CCTVमध्ये कुठेही निष्पन्न होत नाही। यामध्ये फिर्यादी आणि आरोपी जे आहेत यांचं तिरंगा रॅली दरम्यान एक वाद झाला होता। त्या वादाच्या कारणावरूनच आरोपींनी हे सदरचं कृत्य केलेलं आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं।